नमस्कार, जय महाराष्ट्र। आमचा श्वास असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती। मी सर्वप्रथम तमाम शिवसैनिकांच्या वतीने बाळासाहेबांना विनम्र आदरांजली वाहतो। कालच संपूर्ण जगानं अयोध्येत राम मंदिराचा अभूतपूर्व सोहळा पाहिला। 500 वर्षांनंतर रामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरात विराजमान झाले। आज मला मनापासून वाटतंय हा न भूतो न भविष्यते सोहळा पाहायला बाळासाहेब आपल्यात हवे होते। आपलं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना पाहून स्वर्गातूनही ते सर्वांना आशीर्वाद देत असतील। खरोखरच ढाण्या वाघासारखं जीवन जगलेले बाळासाहेब आमच्या सगळ्यांचं दैवत होतं आणि आयुष्यभर राहील। आज त्यांचं स्वप्न असलेलं काश्मीरचं 370 कलम हटलं, राम मंदिरही पूर्ण झालं। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची ही स्वप्न पूर्ण झाली, याचाही शिवसैनिक म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो। त्यांच्याकडे पाहूनच तर माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांना समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याचा उत्साह आला। बाळासाहेबांसारखा अतिशय सुज्ञ दूरदृष्टी असलेला नेता मी पाहिला नाही। त्यांनी नेहमी आम्हाला समाजकारण शिकवलं आणि म्हणूनच शिवसेना लोकांच्या मनामनात रुजली। त्यांना भविष्यातल्या विकासाची दृष्टी होती आणि म्हणूनच एकीकडे झोपडपट्टीवासियांना मोफत घरं, मुंबईतील उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेसवे अशी स्वप्न त्यांनी पाहिली आणि पूर्णही केली। दुसरीकडे 1 रुपयात झुणका भाकर, मातोश्री वृद्धाश्रम अशा सामाजिक भावनेनं त्यांनी शासनाला काम करायला लावलं। आज त्यांचाच आदर्श ठेवून आणि त्यांच्याच विचारांनी आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी कटिबद्ध आहोत। जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत असं ठासून सांगणारे आणि तसं आयुष्यभर वागणारे बाळासाहेब हे प्रत्येक शिवसैनिकांच्या हृदयात आहेत। मी परत एकदा त्यांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।